तर शिवसेना ठाकरे गटाची अधिकृत यादी सामनामध्ये येईल असं वक्तव्य अनिल देसाई यांनी केलंय। मुंबईतल्या 22 जागांवर यादी जाहीर झाल्याची शक्यता अनिल देसाई यांनी फेटाळून लावली आहे। ठाकरे गटाची यादी अधिकृतपणे सामनामध्ये येते। सामनामध्ये जेव्हा यादी प्रसिद्ध केली जाईल, प्रकाशित केली जाईल, त्याच वेळी ती यादी अधिकृत मानली जाईल असं अनिल देसाई म्हणाले। 22 जागांवरती उमेदवार दिले आहेत ठाकरे गटानं अशी चर्चा होती, पण या सगळ्या शक्यता या चर्चा अनिल देसाई यांनी फेटाळलेल्या आहेत। जागा वाटपाची चर्चा जोरदार सुरू झाली आहे। अवघ्या काही महिन्यांवरती निवडणुका आलेल्या आहेत विधानसभेच्या, आणि त्या पार्श्वभूमीवर ज्या पक्षाचं ज्या जागेवर प्राबल्य असेल त्या पक्षाला ती जागा दिली जाईल असा साधारण फॉर्म्युला आपल्याला महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येही दिसून येतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची यादी ही संभाव्य वगैरे अशी अजिबात नसते। शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी हे यादी जाहीर करत असतात। ती यादी अधिकृतपणे सामना या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वृत्तपत्रामध्ये येते। किती जागांवर क्लेम केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने किंवा काँग्रेसने म्हणा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाने, हे अजून तिथे वाटाघाटीमध्ये जागा वाटपाच्या बोलण्यांमध्ये सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।